मित्रांनो, मराठा मुंबईच काय दिल्लीच्या वेशीवर सुद्धा जाऊन जिंकू शकतो, तेवढं सामर्थ्य तेवढं बळ मराठा समाजाच्या पोरांमध्ये नक्कीच आहे। हा आपल्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोडून काढले त्याचे दात हा इतिहास आपल्या शंभूराजांचा आहे। खरं तर मराठ्यांना फक्त आरक्षण पाहिजे आणि लढाई कुठल्याही समाजासोबत नसून ही लढाई फक्त आणि फक्त आरक्षणासाठी आहे, हेच जरांगे पाटील आतापर्यंत सगळ्यांना सांगत आले आहेत। मराठा युद्धात जिंकतो पण तहात हरतो असा ठपका काही जणांनी मराठा जातीवर ठेवलेला आहे। जातीसाठी माती खायची तयारी जरांगे पाटलांची आहे आणि अशा माणसाला विरोधी माणसंच काय निसर्ग सुद्धा थांबवू शकत नाही, कारण इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही। आजपर्यंत झालेल्या समाजसेवकांच्या यादीमध्ये भारताच्या आजवरच्या इतिहासात महात्मा गांधी, अण्णा हजारेनंतर मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलं जात आहे। सध्या आपण पाहतोय मराठा समाज ज्यांच्यावर जीव ओतून प्रेम करत आहे, असं प्रेम की ज्या प्रेमाची इतर कशासोबतही तुलना होऊ शकत नाही। जरांगे पाटलांनी बोलावं आणि तो शब्द पूर्ण होणार म्हणजे होणार म्हणजे होणार। तरुणांनी, ज्येष्ठांनी, मराठा समाजातील सर्वांनीच आतापर्यंत जरांगे पाटलांचा एकही शब्द खाली पडू दिलेला नाही। हे समाजाला मिळालेलं एक अनमोल रत्न आहे आणि हेच आजपर्यंतच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं प्रचंड मोठं यश आहे। लढणाऱ्याला बळ पाहिजे असते, ते बळ देण्याचं काम मराठा समाज करत आहे। लढणाऱ्याला बळ दिलंय मराठा समाजानं। आपला योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय समाज आणि यामुळेच इतिहास घडतोय। आजवर ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांना चिल्लर समजले त्या सर्वांना जरांगे नावाच्या वादळासमोर झुकावं लागले। हा इतिहास याच मातीत घडला आहे। पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। मराठा आरक्षणाची लढाई कठीण असली तरी तुम्ही पाठीमागे खंबीरपणे उभा राहा, बाकीचं मी बघतो, असं म्हणून झोपलेल्या मराठा समाजाला रस्त्यावर उतरायला लावणाऱ्या जरांगे पाटलांच्या नावाला, मनोज जरांगे पाटील या वाघाला धन्यवाद म्हणावे वाटतात, कारण ही लढाई एवढी सोपी नव्हती। ही लढाई अतिशय कठीण, अतिशय अवघड होती। आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर आरक्षण हा विषय, आरक्षण हे नाव जरी घेतलं तरी मराठा समाजाला नुसतं आकस आला, मराठा समाजाची चिंता वाढली, मराठा समाजाच्या पोटात गोळा आला, पण आरक्षण हे कधी मिळालंच नाही आणि आरक्षण मिळेल अशी कुठेही तरतूद झाली नाही। प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त फसवणूक होत गेली। हक्काचं आरक्षण आजपर्यंत मिळालेलं नाही आणि याचसाठी मराठा समाजाचा तरुण घरदार सोडून रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहे। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाज लढत आहे, मराठा समाजातील मुलं लढत आहेत। एवढंच भारी वाटतं की या सर्वांची एकजूट सरकारलाही झोकवत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, आपलं प्रेम नक्की द्या। धन्यवाद। जय महाराष्ट्र।